तर बघा की आजच्या लेक्चरमध्ये आपण जी बीएड ची लेक्चर सिरीज बनवत आहोत त्याच्यामध्ये बाल्यावस्था अर्थ म्हणजे बघा की नॉर्मली आपण चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप या विषयाची जी काय आपण लेक्चर्स बनवले त्यामध्ये आपण बाल्यावस्था अर्थ म्हणजे काय की बघा याच्याविषयी जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे विद्यार्थी मित्र टीईटी असेल त्यानंतर ज्या काही शिक्षण क्षेत्रामध्ये येण्यासाठी लागणाऱ्या प्रवेश परीक्षा आहेत किंवा या एक्झाम शिवाय आपलं भवितव्य नाहीये तर बघा की या एक्झाम क्रॅक होण्यासाठी काय करावं लागतंय आपल्याला की जे बीएड चे सब्जेक्ट आहेत त्यावरती कमांड असणं गरजेचं आहे आणि बाल्यावस्था आणि अर्थ म्हणून काय तर बघा मी स्वतः अक्षय विनायक राजवाडे सर याचे काय करत आहे व्हिडिओ डिझाईन करत आहे तर बाल्यावस्था अर्थ म्हणजे काय बाल्यावस्था ही विकासात्मक टप्पा आहे त्याचे परिणाम प्रौढावस्थेवर होतात म्हणून महत्त्वाचा आहे बाल्यावस्था ही असंभगाम की बाल्यावस्था कसा टप्पा आहे की त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही हायलाइट करून द्या की बाल्यावस्था हा विकासात्मक टप्पा आहे बाल्यावस्था कसा टप्पा आहे की जो बाल्यावस्था हा जो तुमचा टप्पा आहे हा विकासात्मक टप्पा आहे म्हणजे बाल्यावस्थेचा काय अर्थ आहे बघा की बाल्यावस्था ही विकासात्मक किंवा बाल्यावस्था हा विकासात्मक टप्पा आहे त्याचे परिणाम प्रौढावस्थेवर होतात म्हणून महत्त्वाचा आहे बघा की विद्यार्थी मित्र एखादं मूल समजा लहान असेल आणि त्या लहान मुलावरती जर वाईट संस्कार झाले तर मोठेपणी तो मोठा होऊन देखील मोठं झाल्यासारखं वागत नाही म्हणजे ॲज अ तो मॅच्युरेशन स्टेट मध्ये येत नाही म्हणून बाल्यावस्थेवरती वेळेमध्ये त्या बाल्यावस्थेचे जे निकष आहेत ते फॉलो होणं किंवा बंबार्डिंग करणं का गरजेचं आहे कारण ते कुठेतरी पुढच्या जे भावी पिढी आहे मग हीच मुलं शिक्षक होतात आणि शिक्षक झाल्यानंतर त्यांना गुण अवगुण विद्यार्थ्यांना कसं घडवायचं एक चांगल्या पद्धतीनं ज्यांना की आपण हाडाचा शिक्षक असं कन्सिडर करतो हाडाचा शिक्षक म्हणजे काय की त्याच्या नसा नसात शिक्षण बिंदलेलं असतंय तर बघा की बाल्यावस्थेच्या अर्थामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे विकासात्मक टप्पा आहे आणि त्याचा कशावरती परिणाम झालेला दिसून येतो तुमच्या विकासात्मक टप्पा आहे जर बाल्यावस्थेचे निकष व्यवस्थितपणे फॉलो केले तर बेस्ट राहील अदरवाईज मग ते काय होतं की ते फॉलो होत नाही म्हणून ते फॉलो होणं गरजेचं आहे बाल्यावस्था ही विकासात्मक टप्पा आहे त्याचे परिणाम प्रौढावस्थेवर होतात म्हणून महत्त्वाचं आहे बाल्यावस्था ही असमर्थतेची अवस्था प्रौढांचे अधिकार उपयोगात आणण्यास असमर्थ असते असे समजले जाते बालके ही अपूर्ण मानव आहेत जी त्यांचे हित निश्चित करणे व संरक्षण देणे यासाठी पूर्ण सक्षम नसतात असे गृहीत धरल्यामुळे त्यांना विशिष्ट वयाच्या आत काही बाबी करण्यावर बंधने आहेत उदाहरणार्थ बघा की जी लहान मुलं आहेत ती लहान मुलं किंवा बाल्यावस्था आहेत त्यांना काही बंधने आहेत काय बंधने आहेत मला सांगा की ठराविक वय पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही मतदान करू शकत नाही का कारण वैचारिक पातळी आपली तेवढी वाढलेली नसते त्यानंतर तुम्ही ठराविक वय पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही पूर्ण वेळ काम नाही करू शकत म्हणजे विशिष्ट स्वरूपाचं शिक्षण म्हणा किंवा तुम्ही व्यवस्थित तुमची बौद्धिक वाढ झाल्याशिवाय तुम्ही काम करू शकत नाही त्यानंतर तुम्ही ड्रायव्हिंग देखील करू शकत नाही म्हणजे जर एखाद्या लहान मुलाला गाडी चालवायला सांगितली तर तो नियमानुसार गुन्हा होतो ड्रायव्हिंग करू शकत नाही तुम्ही त्यानंतर कमी वयामध्ये तुम्ही विवाह करू शकत नाही कमी वयामध्ये तुम्ही विवाह करू शकत नाही त्यानंतर मादक पदार्थ आहेत विद्यार्थी मित्र हा मुद्दा मी तुम्हाला एक चांगल्या भावनेने सांगेन की मादक पदार्थ तुम्ही मादक पदार्थ खरेदी करणे हे सुद्धा तुम्ही मी सांगणार की प्रौढावस्थेत बाल्यावस्थेत सुद्धा करू नका आणि बाल्यावस्थेत सुद्धा हे करू नका आणि इथून पुढच्या आपल्या जीवनामध्ये मादक पदार्थ तुम्ही विसरूनच जा बघा की बाल्यावस्था अर्थ आहे त्याच्यामधला पहिला आहे तो विकासात्मक टप्पा बंधनं काय त्याची मतदान पूर्ण वेळ काम ड्रायव्हिंग विवाह मादक पदार्थ खरेदी करणे इत्यादी हे तुम्ही टाळलं पाहिजे बघा की विद्यार्थी मित्र 12 वर्षाखालील बालकाला संरक्षणाची गरज असते किती वय
तर ह्याच्यामध्ये कोणतं वय सांगितलेलं आहे, तर नॉर्मली ह्याच्यामध्ये 12 वर्षाखालील, बरोबर, जी 12 वर्षाखालील मुलं आहेत यांचा याच्यामध्ये काय केलेला आहे, समावेश केलेला आहे. 12 वर्षाखालील बालकाला संरक्षणाची गरज असते, तर 12 वर्षावरील बालकाला शिस्त आणि मार्गदर्शनाची गरज असते. 12 वर्षाखालील बालकांना आरोग्य व शिक्षणाची आवश्यकता असते. 12 वर्षाखालील बालकांना सभ्य समाजासाठी आवश्यक असे वर्तन व कौशल्यांनी युक्त चांगले नागरिक म्हणून प्रशिक्षणाची गरज असते. तर विद्यार्थी मित्र, या लेक्चर सिरीज मध्ये मी इथेच थांबतोय आणि इथून पुढच्या भागामध्ये बाल्यावस्थेचा जो पुढचा भाग आहे की त्याच्या काही गुणधर्म आहेत ते आपण या पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. तर या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय. जर कुणाला चाइल्डहुड अँड ग्रोइंग हब विषयी जर काही डाऊट असतील तर तुम्ही 860 52 94 363 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि जर कुणाला टीईटी असेल, त्यानंतर टेट असेल, टीईटी असेल, टेट असेल, त्यानंतर सीटीईटी किंवा सीटेट असेल, याचे जर ऑनलाईन क्लास तुम्हाला जॉईन करायचे असतील, ऑनलाईन किंवा ऑफलाईन, तर आपल्याकडे ते अवेलेबल आहेत आणि आपण विद्यार्थी संख्या कमी घेतोय. आणि या ऑनलाईन क्लासची फी ही वार्षिक शुल्क त्याचं 4000 रुपये आहे आणि याच्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस काय करून घेतला जाईल, कव्हर करून घेतला जाईल. तर विद्यार्थी मित्र, या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय. धन्यवाद.